हॅलो एव्हरीवन, रॉयल किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बिस्किटांपासून गुलाबजामुन बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी इथे मी 2 पार्लेजी बिस्किट पुडे घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कोणतेही बिस्किट वापरू शकता। आता आपण याचे तुकडे करून घेऊया। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आता हे बिस्किटांचे तुकडे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे बघू शकता मी बिस्किट बारीक करून घेतलेले आहेत। गुलाबजामुन बनवण्यासाठी आपल्याला इथे याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। यासाठी इथे आपण दूध वापरलेला आहे। दूध हे एकदा जास्त ओतायचं नाही, जसं लागेल तसं ऍड करायचं आहे। आजपर्यंत तुम्ही बऱ्याच प्रकारचे गुलाबजामुन खाल्ले असतील, जसे की खव्याचे, रव्याचे, असे अनेक प्रकारचे गुलाबजामुन आहेत। पण आज आपण एकदम झटपट बनणारे आणि एकदम स्वस्त आणि मस्त असे गुलाबजामुन बनवणार आहोत। हे गुलाबजामुन फक्त 10 रुपयाच्या 2 बिस्किट पुड्यांपासून बनते। जर तुम्हाला कधी अचानक गोड खाण्याची इच्छा झाली आणि जर घरामध्ये काही गोड पदार्थ नसेल तर तुम्ही फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये या बिस्किटांपासून गुलाबजामुन बनवून खाऊ शकता। तुम्ही इथे बघू शकता मी गोळा तयार करून घेतलेला आहे। आता आपण याचे छोटे छोटे गुलाबजामुन बनवून घेऊया। इथे तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये गुलाबजामुन बनवून घेऊ शकता। तुम्ही इथे बघू शकता एकदम गोल आकारामध्ये आपले गुलाबजामुन बनवून तयार होते। आता अशाच पद्धतीने मी इथे सगळे गुलाबजामुन बनवून घेणार आहे। तुम्ही इथे बघू शकता मी सगळे गुलाबजामुन बनवून घेतलेले आहेत। आता आपण पाक बनवायला घेऊया। पाक बनवण्यासाठी इथे आपण अर्धा वाटी साखर घेतलेली आहे। आता त्याच वाटीने अर्धा वाटी पाणी घ्यायचं आहे। तुम्हाला जर पाक जास्त हवा असेल तर तुम्ही इथे साखर आणि पाणी दोन्हीही जास्त घ्यायचं आहे। तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर तुम्ही इथे साखर थोडीशी कमी घ्यायची आहे। आता आपण गुलाबजामला मस्त फ्लेवर येण्यासाठी यामध्ये विलायची घालून घेणार आहोत। आता साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे। इथे आपल्याला पाक हा जास्त 1 तार किंवा 2 तारी बनवायचा नाही, तर हाताला चिकटेल इतपत आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे। इथे आपला पाक बनवून तयार आहे। आता आपण गुलाबजामुन फ्राय करायला घेऊया। यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे। आता आपण हे गुलाबजामुन फ्राय करून घेऊया। गुलाबजामुन फ्राय करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे। जर आपण हाय फ्लेमवरती गुलाबजामुन फ्राय केले तर ते फक्त वरून भाजले जातात आणि आतून ते कच्चे राहतात। त्यामुळे आपल्याला इथे मीडियम फ्लेमवरती गुलाबजामुन फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे बघू शकता गुलाबजामचा कलर हा चेंज झालेला आहे, म्हणजेच गुलाबजामुन आपले फ्राय करून झालेले आहेत। आता आपण यांना काढून घेऊया। जोपर्यंत गुलाबजामुनचा कलर बदलत नाही तोपर्यंत आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं आहे, नाहीतर ते आतमधून जर कच्चं राहिलं तर त्याला बिस्किटाचा वास लागेल, बिस्किट खाल्ल्यासारखे लागेल। आता आपण उरलेले गुलाबजामचे गोळेही फ्राय करून घेऊया। इथं आपल्याला गरम गुलाबजामुन हे पाकामध्ये सोडून घ्यायचे आहेत। जर आपण गरम गुलाबजामुन पाकामध्ये सोडले तर ते पाक हा जास्त शोषून घेतात आणि आपले गुलाबजामुन एकदम रसरशीत बनतात। तुम्ही इथे बघू शकता आपण राहिलेले गुलाबजामुनही फ्राय करून घेतलेले आहेत। आता आपण यांना पाकामध्ये सोडूया। तुम्ही इथे पहा अगदी स्वीट होम मध्ये जसे गुलाबजामुन भेटतात ना, तसेच गुलाबजामुन आपले बनवून तयार होतात आणि खायला हे एकदम टेस्टी लागतात, स्वीट लागतात। तर कशी वाटली माझी ही रेसिपी कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। तुम्ही ही घरी नक्की ट्राय करून बघा। चला तर मग भेटूया अशाच एखाद्या गोड रेसिपी सोबत।